परमपूज्य 108 शांतीसागर मुनी महाराज की जय। परमपूज्य संत शिरोमणी आचार्य विद्यासागर मुनी महाराज की जय। या ठिकाणी व्रती लोकांना वंदना, त्याचबरोबर समोर बसलेल्या सर्वांना जय जिनेंद्र। या ठिकाणी सुधीरभाईंनी खूपच काही वेगळा परिचय दिला आहे, परंतु मी माझा परिचय एक वेगळ्या पद्धतीने देते। या ठिकाणी मी चंदूकाका सराफ बारामती यांची नात सून, जिंदत शहा व कुसुम शहा यांची सून व अतुल शहा यांची पत्नी, हा झाला माझा सासरचा परिचय। मला बोलण्याचं जास्त आवड नाही आहे, त्यामुळे माझं थोडं स्पीडने बोललं जाणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा मी मुलांचा उच्चार करते तेव्हा फक्त मी माझी मुलं नाही, तर त्या ठिकाणी सुना, मुलं, मुली, जावई, नातवं हा ह्यात सगळ्यात संदर्भात घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने मी या ठिकाणी माझी ओळख करून देत आहे। या ठिकाणी माझ्या माहेरची ओळख म्हणजे खरं पाहिलं तर मी फडणकरांची नात, म्हणजेच आनंदलाल दोशी, राजूबाई दोशी त्यांची कन्या पुष्पा, म्हणजे इकडे फलटणला त्यांना चंबी म्हणून ओळखलं जातं, आणि मोतीलाल गांधी म्हणजे जे सातारा जिल्ह्याचे सिंह म्हणून ओळखले जातात असे यांची मी कन्या। या ठिकाणी तुम्ही म्हणाल या ठिकाणी विषय राहिला बाजूला आणि ओळख वेगळ्या पद्धतीने, पण ही ओळख देणं पण खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी माझा जन्म जरी शेतामध्ये झाला आणि या ठिकाणी माझा जन्म खरं पाहिलं तर मेहमानगड या गावात, म्हणजे ज्या ठिकाणी महाराज लोकांचं शिबिर साहित्य संमेलन जसं आज फलटण या नगरीत भरलेलं आहे, तसं त्या ठिकाणी साहित्य संमेलन भरलेलं हे मेहमानगड ह्या नगरीतली मी माझा तो जन्म ठिकाण आहे। म्हणजे माझा जन्म हा एक शेतात माती आणि पाण्याशी निगडीत आहे, त्यामुळे माझं जीवन हे रानटी आणि रागडी या नावाने ओळखलं जातं। तसं पाहिलं तर या ठिकाणी फलटण यासारख्या गावातून आलेली माझी आई, म्हणजे तिच्यावर असलेले जे संस्कार आणि मला इकडे बारामती म्हणजे सराफ घराणं या ठिकाणी असलेलं घर धार्मिक, ह्या दोन्हीचा संगम म्हणजे धार्मिक संस्कार। आणि मला जो आज विषय मिळालेला आहे तो धार्मिक महिला आणि धार्मिक संस्कार। या ठिकाणी जो मला रानटी आणि रांगडी का म्हटलं जातं, तर जेव्हा मी आफ्रिकेला फिरायला गेले होते तेव्हा त्या ठिकाणी एक समोरून म्हैस आली, तेव्हा त्या ठिकाणी लोक तो ड्रायव्हर जो आमच्या गाडीचा होता तो म्हटला ह्याला वाईल्ड ॲनिमल म्हणतात आमच्याकडे। त्याला मी म्हटलं मी तर 200 म्हैशी सांभाळते। मग तो म्हटला तुम्ही तर किती रानटी असाल। त्याचबरोबर रांगडी म्हणजे काय, जेव्हा माझा ज्वेलरी बिझनेस असू देत, बाकीचे कुठले धंदे असू देत, KJ फ्रेश फार्म असू देत, गुऱ्हाळ चालू करायचं असू देत, किंवा तेल घाणं असू देत, शुद्ध तूप बनवायचं असू देत, त्याचबरोबर ज्या शाळेवर मी काम करते किंवा इतर माझ्या काही इतर सोशल ॲक्टिव्हिटी असतात, या ठिकाणी मला रांगडेपणाने किंवा विहार करत असते। जेव्हा महाराष्ट्र टू MP टू महाराष्ट्र किंवा कुठूनही कुठं माझे विहार चालू असतात तेव्हा काय माझ्याबरोबर माझे पती असतात किंवा असं नाही आहे, फक्त मी, माझ्या मैत्रिणी आणि माझा एक चुलत भाऊ अशा आमचा ग्रुप, आणि असं नाही म्हटलं तर आम्ही 40-50 जणांचा हा ग्रुप असतो की जेणेकरून हा विहार करायचं काम चालू असतं। त्यावेळेस मला हा रांगडेपणा त्या ठिकाणी वापरावा लागतो, आणि हा रांगडेपणा फक्त बाहेरच्या लोकांसाठीच नाही तर घरातील लोकांसाठी पण मी वापरत असते की माझी मुलं मंदिरात आली नाही किंवा टायमात कुठलं गोष्ट झाली नाही, उठली नाही, तर त्या ठिकाणी मला ह्याचा उपयोग करावा लागतो, म्हणून मला रांगडी पण म्हणून ओळखलं जातं। हे माझी ओळख झाली। आणि ज्या ठिकाणी शांतीसागर महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज ह्या दोन्हीचा संगम झालाय, त्या कुळातील मी किंवा त्या घराण्यातून मी एक आहे, ते संगीता अतुल शहा, ही माझी ओळख। या ठिकाणी मला जो विषय दिला आहे तो महिला आणि धार्मिक संस्कार। या ठिकाणी जे काय बोलणार आहे ते मी माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत घडत आलेल्या आहेत हे मी तुम्हाला व्यवहारातले उदाहरणं देणार आहे। मला काय आता शुक्ला भाभी बोलल्या किंवा नेहा भाभी बोलल्या यांच्यासारखं मला इतकं काय बोलायला धार्मिकतेवर जमणार नाही आहे, पण मी माझ्या जीवनात जे व्यवहारात जी उदाहरणं आलेली आहेत ही तुमच्यासमोर मांडणार आहे।
या ठिकाणी महिला म्हटल्यानंतर जैन धर्मात महिला म्हटलं तर तिला फक्त गृहिणी म्हणून ओळखलं जात नाही, तर त्या ठिकाणी ती धर्मपत्नी, श्राविका, साध्वी, त्याचप्रमाणे धर्मप्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी जेव्हा महिला असते तेव्हा ज्या घरात स्त्रीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवता नेहमीच नांदत असतात. पण स्त्रीची पूजा करणे म्हणजे काय काय तिथे तिच्या आरती ओवाळणे? तर तसं नाही. तर त्या ठिकाणी तिला दिला जाणारा मान, सन्मान, तिला दिली जाणारी वागणूक हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी नेहमीच देवता प्रसन्न होत असतात. या ठिकाणी मेन विषय आहे की धर्म आणि संस्कार. ह्यात आपण म्हणतो नाही आपण 10 शिक्षक लावूया, हे करूया, मुलांना ट्युशनला पाठवूया, हे करूया. तर असं नाही आहे. 1 मदर इज बेटर दॅन 100 टीचर. या ठिकाणी एक आई जे काम करू शकते ते 100 शिक्षक करू शकत नाही. लहान मुलावर जे संस्कार घडतात ते कशातून घडतात? तर त्या आईच्या नजरेतून, बोलण्यातून, चालण्यातून, उठण्यातून, बसण्यातून, ह्या सगळ्या गोष्टीतून हे संस्कार मुलावर घडत असतात. या ठिकाणी पतीला सुद्धा धर्मात आणत असते ती पत्नीच आणत असते, दुसरं कोणीही धर्मात आणू शकत नाही. आणि हे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मी हे बघितलेलं आहे. आणि हे चॅलेंज देऊन तुम्हाला माझा नवरासुद्धा तुमच्यासमोर बोलून दाखवेल की मला धर्मात आणलं तर कुणी, तर माझ्या बायकोने आणलं हे छाती ठोकपणे सांगेल. म्हणजे जरी ते चंदूकाकाच्या घराण्यातले असले तरी थोड्या पिढ्यानपिढ्या कुठंतरी ते बदलत जात असतं, पण हे त्या ठिकाणी बदललेलं दिसतं. ठीक आहे, या ठिकाणी माझा ग्रंथाचा किंवा कशाचा जास्त अभ्यास नाही आहे, परंतु जो मी स्वाध्याय केलाय तो मी माझ्या आचरणात आणलेला आहे. आणि तो माझ्या जे काही लाईव्ह एक्झाम्पल आहे ते मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की मी माझं कौतुक सांगत नाही आहे किंवा माझ्या मुलांचं कौतुक किंवा माझ्या परिवाराचं कौतुक सांगणार नाही आहे. तर ह्या जो काय व्यवहार आहे किंवा व्यवहाराने वागणं आहे किंवा जे संस्कार आहेत तर हे फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुम्ही कसं आचरणात आणतात हे फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी माझी मुलगी जेव्हा 10वी झाली तेव्हा ती बाहेर शिकायला पडली, म्हणजे भारतातच होती, पण त्या ठिकाणी 80% मुलं परदेशी होती आणि 20% मुलं फक्त भारतीय होती. पण या ठिकाणी ती विचलित झाली नाही, तिचा पाय निसटला, घसरला गेला नाही किंवा ती घरात परत मागे फिरकून आली नाही. तर हे का? हे धार्मिक संस्कार. या ठिकाणी तिन्ही मुलं माझी परदेशात शिकून आली, पण रोज नियमाने मंदिरात येणं, अभिषेक करणं, पूजा, स्वाध्याय करणं हे हे कशामुळं? हे त्याच्यावर घडलेले धार्मिक संस्कार. या ठिकाणी मी हे तुम्हाला फक्त एक्झाम्पल देते, म्हणजे ह्याचा विचार तुम्ही करायचा आहे की हा संस्कार म्हणजे काय की दिवसभर प्रवचन ऐकलं, स्वाध्याय केला, कुठे जपमाळ करत बसलं किंवा TV लावून प्रवचन ऐकत बसलं तर ह्यानी किंवा मी पूजा 2 तास मंदिरात केली तर हा त्याचा उपयोग नाही. हे आपल्याला आचरणात आणायचं आहे. मी पण एक प्रतिमाधारी आहे, मी हे सगळ्या गोष्टी करत असते. या ठिकाणी माझी मुलं, आम्ही कुठेही विहारात जाऊ देत, कुठेही जाऊ देत, संध्याकाळी कंटाळून घरी आलं असेल, आमची मुलं वयोवृत्ती रोज करतात. हे कशामुळं? ह्याला संस्कार म्हणतात. या ठिकाणी दर 2-3 महिन्याला आम्ही चौका घेऊन जात असतो, आचार्शींकडे जात असतो. तेव्हा तर आम्ही जर गेलो नाही तर मुलं त्यावेळेस म्हणतात मम्मी खूप दिवस झाला पण चौका घेऊन आचार्शींकडे गेलो नाही. आणि असं करून वर्षातून एक वेळेस आम्हाला 4-4 वेळा पडघाण आचार्शींचे मिळालेले आहेत. ह्याला म्हणतात संस्कार. या ठिकाणी जेव्हा मी शाळा जे मुलं माझ्याकडे, म्हणजे माझं 1,000-1,500-2,000 लोकांचं कुटुंब आहे. या ठिकाणी त्या लोकांना एक सात्विक भोजन दिलं जातं आणि त्यांना 7 नंतर जेवणही दिलं जात नाहीत. ह्याला म्हणतात, म्हणजे कळत न कळत एक त्या सात्विक भोजनातून एक संस्कार घडत जातो, ह्याला म्हणतात संस्कार. आपण प्रत्येक गोष्टचं वाचनातून, बोलण्यातून किंवा त्याला प्रवचन ऐकण्यातून, ह्या सगळ्या गोष्टीतून किंवा उपदेश देण्यातून संस्कार मिळत नसतात. हे कळत न कळत हे संस्कार घडवायचे असतात आणि ते घडत असतात आणि घडले जात असतात. या ठिकाणी जे माझ्याकडे स्टाफ आहे त्यांच्या आईवडिलांना मी शिखरजीला घेऊन चालले. तुम्ही म्हणाल काय पैसे आहेत, काय घेऊन जायला काय बिघडतंय आणि काय नेलं तर त्यांनी काय वावग आहे, पण तसं नाही आहे. त्या मुलांच्या आईवडिलांना घेऊन गेले. ह्या मुलं जी कामं करतात त्यांच्या मनात
चोरी करणं, खोटं बोलणं, कुठं काहीतरी त्याच्या मनात चुटपुट चालू असतं की काम चुकारपणा करणं, ह्या अशा काही गोष्टी असतील तर त्या कळत नकळत त्यांच्यावर हे संस्कार घडले जातात की हे आपल्या आईवडिलांची काळजी घेतात तर हे आपण असं वागणं म्हणजे हे चुकीचं आहे, ह्याला म्हणतात संस्कार। या ठिकाणी आचार्यजींच्या वाणीतून काही ना काही वेगळे प्रत्येक वेळेस गेले की काही वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जायच्या, ते करा म्हणून कधी सांगत नाहीत किंवा कुठले गुरु महाराज आपल्याला सांगत नाहीत, पण त्यांच्या वाणीतून जे शब्द बोलले जायचे ते आम्ही पकडायचो आणि त्याप्रमाणे मग घाणा तेल, लाकडी घाणा तेल असो, आयुर्वेदिक तूप बनवायचं असो, शुद्ध घरी गूळ बनवायचा असो, त्याचबरोबर सेंद्रिय फळभाजी बनवणं असू देत, त्याचबरोबर गोशाळा चालू करणं असू देत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलण्या वाणीतून आम्ही हे चालू केलं। पण त्या ठिकाणी मगाशी सुधीरभाई यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी भक्तांबरला जातं, नमोकार मंत्र लावला जातो, म्हणजे हे जनावरावर पण संस्कार, म्हणजे फक्त माणसावरच संस्कार करायचे नसतात तर ह्या जीवजळ सगळ्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत। म्हणजे हा संस्कार हा विषय इतका मोठा आहे की किती बोलायचं आणि किती नाही। त्याचबरोबर जेव्हा माताजी आल्या होत्या, लॉकडाऊन होतं, म्हणजे मी हे वेगवेगळे उदाहरणं देते, ह्याला काय क्रम किंवा असं काय नाही आहे, तर त्यावेळेस लॉकडाऊनच्या वेळेस 3-4 महिने माझ्या माता शेतावर होत्या, त्यावेळेस 1 नाही 2 नाही 7 माताजी होत्या आणि तेव्हा आमचं कुटुंब पूर्ण त्यांच्याबरोबर शेतावर राहत होतं। तेव्हा आम्ही असं चर्चा करत बसलो होतो, तेव्हा मुलांनी माताजींना म्हटलं की आमच्या आईवडिलांना आम्ही एक गोष्ट सुद्धा कधी कमी पडू देणार नाही आणि त्यांना त्यांच्या व्रतामध्ये थोडाही विकल्प येऊ देणार नाही। ह्याला काय आम्ही शिकवत असतो, ह्याला म्हणतात संस्कार। अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी असतात। ह्या ठिकाणी मी 2000 झेडपीच्या शाळेवर काम करत 2000 मुलांच्यावर काम करते। या ठिकाणी झेडपीच्या शाळेतले मुलं म्हणजे काय की एकदम गोरगरिबाची मुलं जी शाळेत जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी त्या मुलांच्यावर मी काम करत असते। मग ती शाळेत येणं, चुकारपणा करणं, कधी कुठलीही गोष्ट वेळेवर न करणं, पण अशा ठिकाणी वेगवेगळे मी कार्यक्रम आयोजित केले। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे फक्त पैसा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात नाही, तर तिथं स्वतः जाऊन मी राबत असते आणि हे करत असताना त्या मुलांना तिकडे मर्दानी खेळ म्हणजे जे पूर्वीचे खेळ होते किंवा नवीन ज्या दुसऱ्या शाळेमध्ये ज्या गोष्टी त्यांना मिळतात त्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या जातात। त्याचबरोबर त्यांना गायन शिकवलं जातं, मर्दानी खेळ शिकवले जातात, त्यांना संस्कृत शिकवलं जातं, त्याचप्रमाणे डंबेल, डान्स, वेगवेगळे सगळे उपक्रम त्या ठिकाणी केले जातात। का तर त्या निमित्ताने मुलं शाळेत यावीत आणि त्यांच्यात हे चांगले बदल घडावेत। आणि आज ते नाही म्हटलं तरी आत्ता जिल्हा पातळीवरती मुलं आज जायला तयार झालेत, एवढ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत। आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना सुवर्ण प्राशन पण आपण दर महिन्याला करत असतो। म्हणजे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात, ह्याच्यामुळे कळत न कळत त्या मुलांच्यावर संस्कार घडले जातात। याचप्रमाणे माझ्या शेताच्या जवळच एक छोटीशी शाळा आहे झेडपीची, ते तर अगदी गुंडांचं गाव आहे। ती मुलं शाळा सुटले की किंवा शाळेत कधी न येणं हे त्यांची कामं चालू ह्या अशा पद्धतीने वागत असतात। मग अशा वेळेस काय करते की माझ्या शेतावर ज्या फॅसिलिटी आहेत बाबा, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, स्केटिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, ह्या निमित्ताने त्या मुलांना तिथं शेतावर बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांच्यात तो बदल घडवून आणला जातो आणि त्या निमित्ताने ती मुलं शाळेत यायला लागतात। ह्याला म्हणतात संस्कार। म्हणजे फक्त शास्त्र वाचन केलं, खूप स्वाध्याय केला, खूप हे केलं, अरे तुम्ही इथं मंदिरात 2-2 तास घालवता, पूजा करता, करा ना, हे सगळे तर विधी आपल्या जैन शास्त्राप्रमाणे तर आपल्याला करणं गरजेचंच आहे 100%। परंतु हा वेळ तुम्ही करताना जो थोडा वेळ आहे तो तुम्ही आपल्या हातात, रात्र पूर्ण आपल्या हातात आहे, तेव्हा सकाळी पहाटे लवकर उठावं, लवकर उठून तुम्ही स्वाध्याय तुमचा करावा, बाकीच्या गोष्टी इतर काय असतील त्या पूर्ण कराव्यात। परंतु मुलांच्या बरोबर उठणं, बसणं, त्यांच्याबरोबर
जर त्यांच्याबरोबर म्हणजे आता आमचंच एक उदाहरण घ्या की आम्ही सकाळी बरोबर सगळेजण व्यायामाला उठतो, 5:30 वाजल्यापासून सगळी मुलं उठलेली असतात, व्यायाम करतात, मंदिरात बरोबर येतात, दुपारी बरोबर जेवायला सकाळी बरोबर आम्ही जेवायला बसतो, संध्याकाळी मुलं चोहेर करतात. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणतात संस्कार. हे आपोआपच हे कशातून घडतं? तर मगाशी जसं मी सांगितलं की हे आईच्या बोलण्यातून, वागण्यातून, नजरेतून ह्याला लागतात ह्या गोष्टी. म्हणजे फक्त स्वाध्याय केला म्हणजे हे असं होत नसतं. इथं थोडंसं ह्या धर्माच्या विरुद्ध किंवा काही म्हणा हे वेगळं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोललं गेलेलं आहे. पण आपण जेव्हा ह्या गोष्टी करत असतो, आपला वेळ आपल्या स्वतःसाठी हे सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्या घरातल्या फॅमिलीसाठी तुम्ही किती बघता? आपली मुलं घरी आल्यानंतर TV बघतायत का, मोबाईल बघतायत का, काय चाललंय? आणि मग म्हणायचं अरे हे हा इकडं पळून गेला, तो तिकडं त्याच्याशी लग्न केलं, हे केलं. अरे हे कशामुळे गोष्टी घडतात? तुमचं लक्ष किती घरात आहे? तुमचा वेळ बाकीचा आहे तर तुम्ही सकाळी तुमचा स्वाध्याय, प्रतिक्रमण जे काय असेल ते तुम्ही सकाळी करा, वेळ बाकीच्या ह्याच्यात घालवा. पण जेवढा वेळ आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या बरोबर द्यायला शिका. जर तुम्ही मुलांना वेळ दिला नाही तर परत म्हणू नका हा माझा मुलगा असा वाया का गेला. आणि आता वेळ ती फार तशी म्हणजे आता हा काळच तसा आलेला आहे की कुणालाही तुम्ही थांबवू शकत नाहीये. ह्याचबरोबर माझी मुलं, आम्ही प्रतिमा घेतली की आम्हाला, त्यांना माहिती आहे आम्हाला आईस्क्रीम आवडतं, बाहेरचे हॉटेलचे पदार्थ खूप आवडायचे, त्यामुळं ती मुलं स्वतः आम्हाला बनवून देतात. आणि त्यांनी मशीन पण आणून दिलं आईस्क्रीमचं की 2 मिनिटात आईस्क्रीम बनतं. जे गोष्ट म्हणाल ते त्यांनी लगे हजर केलं. पण हे आम्ही काय सांगितलं नाही की आम्हाला हे आणून दे, हे करून दे. ह्याला म्हणतात संस्कार. ठीक आहे, मी ह्याच्यापेक्षा काही जास्त एक्झाम्पल देत नाही, खूप एक्झाम्पल देण्यासारखे आहेत. पण माझ्याकडून काय बोलण्यात चूक झाली असेल तर सर्वांना क्षमा. जय जिनेंद्र.